श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नाही नाही, विश्वास ठेव. तुझ्या कार्यांना उशीर झालेला नाही, कारण ती मी निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचा तुला आशीर्वाद प्रदान करतो. तुम्ही विश्वासाने पुढे जावे आणि ती कार्य करावी. देव म्हणतात, तुला असे वाटत आहे का काही कारणांमुळे ते मला प्राप्त झालेले नाही, त्यात मला खूप काही उशीर होत आहे. बाळा, हे तुझ्या मनाचे भ्रम आहेत. कुठल्याही परिस्थितीत मी तुझ्या कार्यांना वेळेवरच पूर्ण करणार आहे. देव म्हणतात, आत्ता तुला मी हे सांगू इच्छितो की तू निश्चिंत राहा. तुझ्या ज्या कार्यासाठी तू माझी इतकी प्रार्थना करत आहेस त्याला न उशीर लागता ते अगदी वेळेवर होणार आहे. देव म्हणतात, माझ्या कृपेचा आशीर्वाद तू प्राप्त करत आहेस. तू या क्षणाला हा संदेश पूर्णपणे ऐकावा अशी देवाची इच्छा आहे. देव तुम्हाला आज सांगू इच्छितात की माझ्या प्रिय मुला, मी तुझ्यासाठी आता तेही द्वार उघडू इच्छितो ज्यातून तुला ते चमत्कार, ते आशीर्वाद प्राप्त करण्याची वेळ आली आहे. देव म्हणतात, मी तुमच्यासाठी असं काहीही होऊ देत नाही ज्यामुळे तुम्हाला पस्तावा करावा लागेल. तुम्हाला त्यातून काहीही प्राप्त होणार नाही. देव म्हणतात, श्रद्धेने तुम्ही माझ्याकडे आला आहात ना, मग आता संपूर्णपणे विश्वास ठेवा की तुमची कार्य अगदी योग्य वेळेवर पूर्ण होणार. तुम्ही यशस्वी होणार. तुमचे कार्य अगदी योग्य दिशेने पुढे जात आहे. तुम्ही भरोसा ठेवा. तुमचे कार्य मन लावून करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करा, कारण ही कार्य सुद्धा तुम्हाला देवानी सोपवलेली एक अमूल्य संधी आहे. ती संधी गमावू नका. देव म्हणतात, थोडा धीर धरा, थोडा संयम ठेवा, कारण तुम्ही ज्या अपेक्षा करत आहात त्या पुढील काळात पूर्ण होणार आहे. देवाचा अद्भुत चमत्कार, अद्भुत आशीर्वाद तुम्ही या क्षणाला देखील प्राप्त करत आहात. देव म्हणतात, या क्षणाला जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश ऐकत आहे त्याच्या मनाला मी तो उत्साह, तो आनंद प्राप्त करून देण्याच्या तयारीत आहे. देव म्हणतात, तू धीर सोडू नको, संयमाने वाग. तुला जे काही हवे आहे ते काही काळातच तुझ्या जवळ असेल. देव म्हणतात, मग ते एखादे कार्य असो, एखादे नाते असो किंवा एखादी तुला प्रिय असलेली वस्तू असो. देव म्हणतात, मी तुझ्यासाठी कोणताही उशीर होऊ देणार नाही. यावर संपूर्णपणे विश्वास ठेव. देव म्हणतात, तुम्ही या 8 दिवस अगोदर जे काही सुख, जो काही आनंद उपभोगला आहे तो तुमच्या जीवनातील सर्वोत्तम काळ आहे. देवाला तुम्ही प्रार्थना करता की देवा, जसे माझे हे दिवस गेले आहेत तसेच आनंदाचे पुढील देखील प्राप्त हो. होय बाळा, तुझी जी इच्छा आहे ती आम्ही पूर्ण करू. तू तुझे कर्म योग्य दिशेने वळव. तुला ते वळवण्यासाठी मी तुला ते धाडस देईन, ती हिम्मत देईन. देव म्हणतात, आपल्या नात्यांना जपा. जी नाती तुम्हाला हवीशी वाटतात, देव तुमच्या जवळून त्यांना कधीही दूर करणार नाहीत. यावर विश्वास ठेवा.
तुमच्या मनात खूप काही शंका येतात. आज त्या सर्व शंकांचे मी तुम्हाला निरसन करून देत आहे. तुमच्या येणाऱ्या अनेक प्रश्नांचे तुम्हाला आज उत्तर देणार आहे. देव म्हणतात, धीर धरा, संयमाने वागा. तुम्ही हा संदेश, हा देवांचा अद्भुत संदेश ऐकत आहात. यावर संपूर्णपणे विश्वास ठेवा आणि शेवटपर्यंत हा संदेश ऐका. तुम्हाला ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त होतील. देव म्हणतात, तुम्ही तुमच्या नात्यात जे काही प्रेम, अलौकिक, जे काही आनंद प्राप्त करू इच्छिता ते तुम्हाला निरंतर प्राप्त होतील. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, मी तुला आज सांगू इच्छितो, मी तुझ्यासाठी आता ते द्वार उघडणार आहे. त्यातून तुझ्यासाठी ते चमत्कार यायला लागतील. ते अद्भुत खूप काही चमत्कार तू प्राप्त करशील, ज्यावर तुझा विश्वास देखील बसणार नाही. देव म्हणतात, तू माझी भक्ती केली आहेस, श्रद्धेने मला हाका दिल्या आहेस, माझे नामस्मरण निरंतर करत आहेस, खूप काही प्रार्थना देखील करत आहेस. त्या तुझ्या अपुऱ्या इच्छा आता मी पूर्ण करण्यासाठी माझ्या देवदूतांना तुझ्याकडे पाठवत आहे. त्यांच्याजवळ तुझ्यासाठी ते चमत्कार आणि आशीर्वाद आहेत, जे तुझे जीवन पूर्णपणे बदलू शकतील. देव म्हणतात, तू आता एका नवीन अध्यायात प्रवेश करत आहेस. विश्वासाने पुढे जा, कारण तुला ते प्राप्त होणार आहे. स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात की बाळा, तू ज्यासाठी प्रार्थना केली आहेस त्यासाठी ते अद्भुत द्वार मी तुझ्यासाठी उघडत आहे. त्यातून तुझ्यासाठी ते चमत्कारिक आशीर्वाद लवकरच येत आहेत. त्यांना तू प्राप्त करून आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतात, बाळा, या क्षणापासून काळजी करणे थांबव. तुझ्या विरोधात कोण आहे? तुझे कार्य का थांबले आहे? त्यात तुझी प्रगती होते की नाही? तू खूप काही प्रश्नांनी मनाला वेढून घेतले आहेस. त्या सर्व प्रश्नांची आज मी तुला परिपूर्णतेने उत्तरे द्यायला आलो आहे. देव म्हणतात, थोडा धीर धर, विश्वास ठेव. तुझा देव तुझ्या सोबत आहे आणि तो निरंतर राहील. तुझ्या विरोधात कोण आहे? तुझे कार्य कोण थांबू पाहते? हा विचार तू करत वेळ घालवू नकोस. तुझ्या कार्यात ती प्रगती, तो उत्साह, तो आनंद प्राप्त कर, कारण माझा चमत्काराचा दैवी आशीर्वाद मी तुला देत आहे. तेव्हा या क्षणापासून तुझ्या विरोधात कोण आहे हे तुझ्यासाठी महत्त्वाचे नाही, तर देव प्रत्यक्षात हा संदेश घेऊन तुझ्यापर्यंत आले आहेत, ती तुझी काळजी दूर करायला, तुला ते संकेत द्यायला की तू आता त्या मार्गावर चालत आहेस जो मार्ग देवाने तुझ्यासाठी ठरवला आहे. देव म्हणतात, तुझी प्रगती आता उत्तम गतीने होणार आहे. ती आता जलद गतीने होणार आहे. विश्वासाने पुढे जा, कारण तू देवाचा धावा केला आहेस आणि देव तुझ्या धाव्याला प्रसन्न झाले आहेत. देवाची मर्जी आता तू प्राप्त केली आहेस. देवाने तुझ्या प्रत्येक कार्याला पाहिले आहे. देवाचे तुझ्यावर लक्ष आहे. स्वामी म्हणतात, घाबरू नकोस बाळा, तुझे कार्य उत्तम होईल. मी तुझ्या सोबत आहे. तुझा आता कोणीही विरोध करणार नाही.
तुझ्या मार्गातले ते अडथळे मी स्वतः दूर केले आहेत. आता तुला त्या कार्यात कोणीही अडवू शकणार नाही. तुझ्यासाठी ते खूप काही असे चमत्कारिक आता तुला प्राप्त होणार आहे. देव म्हणतात, जे कोणी माझ्याकडे ते नाते मागू इच्छिते त्याला मी ते नाते देऊ इच्छितो. जो कोणी माझ्याकडे त्या प्रेमासाठी प्रार्थना करतो त्याला मी ते प्रेम देऊ इच्छितो. जो कोणी माझ्याकडे त्या सामर्थ्यासाठी प्रयत्न करत आहे आणि मागत आहे ते मी त्याला देऊ इच्छितो. देव म्हणतात, जो कोणी भौतिक सुखांसाठी माझ्याकडे वारंवार प्रार्थना करत आहे त्याची देखील मी इच्छा पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. ज्या कुणा बाळांना आर्थिक चमत्कारांची आवश्यकता आहे त्यांना मी ते आर्थिक चमत्कार काही काळातच प्राप्त करून देणार आहे. त्यांनी थोडा धीर धरावा, आपले प्रयत्न सुरू ठेवावे. त्याच दिशेने तुमच्याकडे यश धावत्या गतीने येणार आहे. ती लक्ष्मी तुमच्याकडे येऊ पाहत आहे. तुम्ही त्यासाठी प्रयत्न केले आहेत. देव म्हणतात, तुमच्या त्या ऐश्वर्याला आता वाढवण्यासाठी तुला आता असे योग्य मार्ग दाखवू इच्छितो ज्यावर फक्त तू चाललास आणि प्रयत्न केलेस की ते ऐश्वर्य तुला प्राप्त होणार आहे. देव म्हणतात, बाळा, या क्षणाला चिंता आणि काळजी करू नकोस. ती येणारी सर्व काही तुमच्यावर संकट आम्ही टाळली आहेत. विश्वासाने पुढे जा. आता तुमच्या मार्गात अडथळे नाहीत तर तुम्हाला शुभच शुभ प्राप्त होणार आहे. देव म्हणतात, तुम्ही या दिवाळीत खूप काही लक्ष्मी मातेची पूजा प्रार्थना केली आहे. तुम्ही देवांची प्रार्थना केली आहे की ते ऐश्वर्य, ते सुख, ते आनंद आम्हाला प्राप्त व्हावे. ते सर्व काही तुमची प्रार्थना देवांनी स्वीकार केली आहे. आता ते आर्थिक चमत्कार तुम्हाला काही काळातच प्राप्त व्हायला लागतील. तुम्हाला ते ऐश्वर्य जाणवायला लागेल. आता तुम्हाला ती कोणतीही कमतरता भासणार नाही ज्यासाठी तुम्ही देवाची खूप प्रार्थना केली आहे. देव म्हणतात, अरे माझ्या बाळा, तुला जर हा मोठा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे तर घाबरू नकोस. कर्म करणे सुरू ठेव, कारण तू यशस्वी होत आहेस. ही तुझी पहिली पायरी आहे. इथून पुढे तुला एक एक पायरी चढत ते सर्व काही प्राप्त होणार आहे ज्याची तू स्वप्न पाहत आहेस. देव म्हणतात, मी तुला कधीही विसरणार नाही. कारण माझ्या बाळा, कधी काही काळात जर कोणत्या कार्यांना उशीर लागत आहे तर तो तुझ्या सर्वोत्तम कालासाठीच लागत आहे. देव म्हणतात, तुम्हाला पुढील काळात ते सर्वोत्तम प्राप्त होणार आहे. तेव्हा धीर धरा, संयमाने पुढे जा. मनाला ते समाधान प्राप्त राहू द्या. मनाला ती शांती द्या, कारण मी या सर्वांचे आशीर्वाद घेऊन तुमच्यापर्यंत आलो आहे. देव म्हणतात, कोणत्याही कार्यात उतावळेपणा करू नको. काही निर्णय घेताना थोडा विचारपूर्वक घे, कारण तुझ्या विचारांमध्ये ते सर्व काही आशीर्वाद दडले आहेत. तुला मी तो योग्य मार्ग दाखवत आहे. तेव्हा तू तो निर्णय घे आणि पुढे जा. देव म्हणतात, बाळा, मी तुला माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण करू इच्छितो. तुला ते सुंदर हृदय दिले आहे. त्यात ते सुंदर विचार दिले आहेत. तू तुझ्या हृदयाला प्रेमळ बनव, आनंदी बनव, उत्साही बनव. तू ते सर्व प्राप्त करण्याच्या योग्य आहेस. म्हणून मी तुझ्यापर्यंत येऊन तुला माझा
मोठा आशीर्वाद देत आहे. माझे चमत्कार तू प्राप्त करत आहेस. तू माझा प्रिय बाळ आहेस. तुला मी कोणतीही उणीव भासू देणार नाही. तू माझ्यातूनच निर्माण झाला आहेस. तेव्हा या ब्रह्मांडात तुला असे कोणतेही कार्य मी अशक्य वाटू देणार नाही. तुझ्यासाठी ते सर्व काही शक्य करण्याची ताकद माझ्यात आहे. मी तुझा ब्रह्मांडाधीश आहे. मी तुला माझा हात देऊन त्या अंधारातून बाहेर काढत आहे ज्यात तू आतापर्यंत होतास. मी तुला त्या माझ्या प्रकाशाकडे नेऊ इच्छितो आणि तुझे जीवन त्या उच्च स्तरावर पोहोचू इच्छितो. त्यासाठी तुम्ही तयार आहात? स्वामी म्हणतात, अरे बाळा, खूप काही विचार करण्यात वेळ घालवत बसू नको. जी ईश्वराने परमेश्वराने तुला योजून दिलेली कार्य आहेत ती मन लावून करण्याचा प्रयत्न कर. मोठ्यांना योग्य मान सन्मान दे आणि लहानांना ते प्रेम दे. आपल्या नात्याला चिकटून राहा. त्या नात्यातून दूर होण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण ही नाती मी तुला दिली आहेत. ती तुझ्यासाठी सर्वोत्तम आहेत. तुला जगात त्यांचा आणि माझाच आधार आहे. खूप काही नाती बिनशर्त तुझ्यावर प्रेम करतात, कारण तो माझाच आशीर्वाद आहे. मीच तुला ती नाती दिली आहेत. बाळा, प्रेम वाट. तुला प्रेम दुप्पट होऊन प्राप्त होईल. तो आनंद वाट. तुला आनंद दुप्पट होऊन प्राप्त होईल. तुम्ही देवाचा अद्भुत चमत्काराचा आशीर्वाद या क्षणाला देखील अनुभव करत आहात. देव तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणणार आहेत. देवांची इच्छा आहे की माझ्या बाळाला तेही मिळावे ज्याची तो इच्छा ठेवतो, आणि तेही मिळावे जे मी त्याला देऊ इच्छितो. देव म्हणतात, तू माझ्यातूनच निर्माण झाला आहेस. तू माझा प्रिय बाळ आहेस. मी तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करू इच्छितो. तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो. देव म्हणतात, तू माझ्या अद्भुत चमत्काराचा अनुभव लवकरच घेणार आहेस. तुझी निवड मी स्वतः केली आहे. तुझ्यापर्यंत या संदेशामार्फत मी आलो आहे. बाळा, विश्वास ठेव. तुझ्या जीवनात आता ते सकारात्मक परिवर्तन होणार आहे. यात शंका घेऊ नकोस. हा काळ खूप काही तुझ्यासाठी परिवर्तनाने भरलेला असेल. तू जे जे इच्छा ठेवशील त्यातील काही लगेच पूर्ण होतील आणि काहींना थोडा काळ लागेल. देव म्हणतात, मी तुझ्यासाठी सर्वोत्तम देऊ इच्छितो. तेव्हा तूही थोडा संयम ठेव, थोडा धीर ठेव आणि विश्वासाने देवाकडे आला आहेस ना बाळा, तेव्हा निश्चिंत हो. हम गया नहीं जिंदा है या वाक्याची आता तुला वारंवार प्रचिती यायला सुरुवात होईल. स्वामींचे कितीतरी अनुभव तुम्ही या दिवसात प्राप्त कराल. तुम्ही ज्याही इच्छा कराल ते देव पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. अगदी या क्षणाला देखील जो कोणी काही इच्छा ठेवत आहे त्याला ती जाणवून येईल की काही पुढील काळातच त्याची ती इच्छा स्वामी पूर्ण करणार आहेत. तुम्ही विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकत आला आहात. तुमची ती मनातील कल्पना देखील स्वामी पूर्ण करतील. देव तुमच्यासाठी ते अफाट ऐश्वर्य, तो आनंद घेऊन येत आहेत. तुमच्यातून दूर गेलेली नाती सुद्धा देव आता प्रेमाने तुमच्या जवळ देत आहेत. तुम्ही त्याचा सांभाळ करावा. त्यातून तुम्हाला ते प्रेम, ते आनंद
प्राप्त होईल. देव म्हणतात त्यासाठी तूही त्या नात्यांमध्ये विश्वास ठेव, प्रेम दे, प्रेम प्राप्त करशील. तुमची ती नाती आता घट्ट होताना दिसतील. तुमच्यात ते सुसंवाद होताना दिसतील. दूर गेलेले तुमचे ते नातलग आता तुम्हाला परत भेटतील. देव म्हणतात ते खूप काही सुसंवाद जे पूर्वी होत नव्हते ते आता तुमच्यात होतील. देव म्हणतात बाळा, मीच तुझा देव आहे, मीच तुझा भगवंत आहे, मीच तुझा तारणहार आहे. माझ्यावर संपूर्णपणे विश्वास ठेवू शकतोस. मी तुला कधीही एकटा सोडणार नाही. तुला आज जे काही अशक्य वाटत आहे ते तुझ्यासाठी तुझा देव शक्य करणार आहे. विश्वास ठेव. श्रद्धेने, भक्तीने तू मला प्रसन्न केले आहेस. माझी कृपा तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर निरंतर आहे आणि ती अशीच राहणार आहे. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल. तुम्हाला या दिवसात खूप काही आनंदाच्या बातम्या कळणार आहेत. स्वामी म्हणतात तू आता माझ्याकडे खूप काही प्रार्थना केली आहेस, त्याचे उत्तर मी तुला आनंदाने देत आहे. ते स्वीकार कर. तुझ्या मनातली ती भीती काढून टाक, कारण मी तुझा देव आज तुझ्यापर्यंत या संदेशामार्फत आलो आहे. ते तुला चमत्कारिक आशीर्वाद देण्यासाठी, ती अद्भुत शक्ती देण्यासाठी. तुझे सामर्थ्य वाढणार आहे, तुझे अलौकिक वाढणार आहे. माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण होणार आहेस. तुम्ही खूप काळापासून ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करत होतात ती आता प्रार्थना देवाने स्वीकार केली आहे. आता तुम्हाला ते आशीर्वाद चमत्कारांच्या रूपात देव देऊ इच्छितात. ते घेण्यासाठी सज्ज रहा. देव म्हणतात तुझे कल्याण होईल बाळा, सुखी रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.